तुम्हाला मुलगी असेल तर अभिनंदन. आता सर्व मुलींच्या पालकांना 3 लाख रुपये मिळणार. मुलींच्या मातापितांसाठी 2026 या वर्षात नवीन योजना सुरू केली आहे. आता जर तुम्हाला मुलगी असेल तर तुम्हाला 3 लाख रुपये मिळणार. आता जर तुम्हाला एक मुलगी असेल, 2 मुली असतील किंवा 3 मुले असतील तर तुम्हाला राज्य सरकारकडून 3 लाख रुपये मिळणार. सरकारच्या माध्यमातून मुलींच्या मातापितांसाठी ही नवीन वर्षाची भेट आता जाहीर करण्यात आली आहे. मुलीच्या पालकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये आता मुलीच्या पालकांना म्हणजेच आईवडिलांना 3 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे. आता तुमच्या घरात म्हणजे तुम्हाला जर मुलगी असेल, 1 असो, 2 असो, 3 असो किंवा ती पहिलीला असो, दुसरीला असो, तिसरीला असो किंवा 18 वर्ष पूर्ण झालेली असू द्या, कोणत्याही वयातील असू द्या, त्या मुलींना आता लाभ मिळणार आहे. 1 मुलगी असो, 2 मुली असो, 3 मुली असो, 3 लाख रुपये प्रत्येक मातापित्यांना आता मिळणार आहेत. राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेचे फॉर्म देखील कालपासून सुरू झालेले आहेत. मुलींच्या मातापित्यांना मुलींच्या शिक्षणासाठी, मुलींच्या पोषणासाठी 3 लाख रुपये देण्यात येणार आहेत. मुलींच्या वयानुसार हा लाभ वेगवेगळ्या स्वरूपात दिला जाणार आहे. तुमची मुलगी आत्ता जन्मली असू द्या, पहिलीमध्ये असू द्या, दुसरीमध्ये असू द्या, 5वीत असू द्या किंवा 18 वर्ष पूर्ण झालेली असू द्या, पूर्ण राज्यात संपूर्ण पालकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आता मुलींसाठी पालकांना 3 लाख रुपये देण्यात येणार आहेत. कालपासून अर्ज सुरू झालेत, त्यामुळे आता बघा हा अर्ज कसा भरायचा, नक्की काय काय कागदपत्र लागतात, कारण की हा अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला बँकेमध्ये पैसे मिळणार नाहीत. बँक खातं कोणतं लागत असतं आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे की तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपानुसार हा अर्ज लाभ मिळत असतो, त्यामुळे लक्षपूर्वक बघा. आता बघू शकता हा महिला व बाल विकास विभागामार्फत हा फॉर्म आहे. साधारणपणे हा 1, 2, 3 आणि 4 पानी हा फॉर्म आहे. हा फॉर्म कुठे डाउनलोड करायचा याची लिंक देखील देण्यात येणार आहे. हा प्रिंट काढून तुम्हाला जमा करायचा आहे. आता पहा या फॉर्ममध्ये काय काय गोष्टी असणार आहेत, कसा फॉर्म भरायचा, कुठे कुठे काय काय लिहायचे आहे, कसे कसे कागदपत्र कुठून कुठून आणून जोडायची आहेत आणि मग त्यानंतर अतिशय महत्त्वाची टिप्स की ज्यामुळे तुमच्या मुलीला 100% फिक्स पैसे मिळवता येतील अशी महत्त्वाची टिप्स देखील सांगणार आहे. आता पहा इथे सगळ्यात आधी तुम्हाला इथे वैयक्तिक माहिती भरायची आहे. वैयक्तिक माहितीचा सेक्शन आहे. पहा लाभार्थी तपशील, पहिले अपत्य आहे, दुसरे अपत्य आहे की जुळे अपत्य आहे हे तुम्हाला इथे लिहायचे. लाभार्थीचे नाव म्हणजे तुमच्या मुलीचे नाव तुम्हाला इथे लिहायचे आहे. 1 मुलगी असेल, 2 असेल किंवा 3. त्यानंतर मुलीचा आधार क्रमांक लिहायचा आहे. जर त्यानंतर लाभार्थीच्या पालकाचे, आई किंवा वडील यांचे नाव, त्यांचा आधार क्रमांक, त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक इथे त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी जो आहे तर तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. आधार परत तुम्हाला जे आहे याच्याबरोबर जोडणे अनिवार्य आहे. त्यानंतर पत्ता लिहायचा आहे. दुसऱ्या याच्यामध्ये तुमचा पत्ता, घर नंबर, तुमचं ऑफिस, पोस्ट ऑफिस, पिन कोड, तालुका लिहायचा आहे. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक. आता पहा इथे मोबाईल नंबर देणं कंपल्सरी आहे. लक्षपूर्वक पाहत रहा. इथे 4 नंबरला पहा या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी जिवंत अपत्यांची संख्या किती, म्हणजे आता पहिल्या अपत्यासाठी आहे, दुसऱ्या अपत्यासाठी आहे का जुळ्या अपत्यासाठी आहे. आता याच्या पुढे नियम कोण कोण पात्र आहे ते पुढे सांगणारच आहे. पहा इथे काय म्हटलंय की पहिल्या अपत्यासाठी 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्यासाठी 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास त्याचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र इथे सादर करणं अनिवार्य आहे. इथे लक्षपूर्वक पहा, कुटुंब नियोजन प्रमाणपत्र इथे सादर करावे लागेल. आता पहा बँक खाते तपशील. आता हे लक्षपूर्वक पाहत रहा. सोबत तुमचं नाव, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव दाखवणारे पासबुक प्रत जोडावी. बँक खाते क्रमांक. आता लक्षपूर्वक पाहत रहा. बँकेचा IFSC कोड. आता IFSC कोड काय असतो, प्रत्येक बँकेचा एक IFSC कोड असतो. यासाठी तुम्ही स्टेट बँक व पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडून घ्या आणि IFSC कोड SBIN जो आहे 00 तर अशा पद्धतीने कोड येतो किंवा पोस्टाचा IPOS अशा पद्धतीने येतो. IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर बँक शाखेचं नाव किंवा तुमच्या याच्या शाखेचं नाव, त्यानंतर बँक खातं आधार कार्डशी संलग्न आहे की नाही हे एकदा करून घ्या. कुठेही तुम्ही आपलं जे सेवा केंद्र आहे तिथे जाऊन तुमचं आधार कार्ड पहिले त्या बँकेशी हे करून घ्या. त्यानंतर पुढचं पहा, लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी योजना. आता इथे लक्षपूर्वक ऐका की तुमची जर मुलगी पहिलीला असेल किंवा जन्मली असेल तर पहिला टप्पा, ती जर पहिलीला गेली तर दुसरा टप्पा, त्यानंतर ती 4थीला गेली तर 3रा, नंतर पुढे 8वीला गेली तर असे साधारणपणे 5 टप्पे असतात आणि 18 वर्षाचे झाल्यानंतर एक पैसे येतात. तर याद्वारे इथे एक प्रमाणित करण्यात येते. एक प्रकारे तुमचं एक हमीपत्र या ठिकाणी घेतलं जातं. त्यानंतर आता कागदपत्र लक्षपूर्वक पाहत रहा. कागदपत्रामध्ये जर गोंधळ झाला तर फार प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की एक कागदपत्र जरी चुकलं तरी पैसे त्याच्यामध्ये येत नाही.
नाहीत, कारण की 3 लाखांचा प्रश्न आहे. त्यामुळे लक्षपूर्वक कागदपत्र कोणती जोडायची ते तर सांगतोच, पण व्हिडिओच्या शेवटी तुमच्या मुलीला 100% फिक्स पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. आता इथे पहा, लाभार्थ्याचा जन्माचा दाखला. लक्षपूर्वक ऐका. लाभार्थ्याच्या जन्माचा दाखला इथे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसल्याचं हे आहे. त्यानंतर इथे पुढचं कागदपत्र लागणार आहे, लाभार्थीच्या आधार कार्डाची छायांकित प्रत, लाभार्थ्याच्या आधार कार्डची छायांकित प्रत, बँकेच्या पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत, त्यानंतर रेशन कार्ड. आता इथे पहा, पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जे आहे याची साक्षांकित प्रत, सगळे साक्षांकित पाहिजे म्हणजे अटेस्टेड पाहिजे. त्यानंतर मतदान ओळखपत्र छायांकित प्रत, त्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्यास संबंधित शाळेचा दाखला. उदाहरणार्थ तुमची मुलगी पहिलीला आहे, दुसरीला आहे, तिसरीला आहे, तर तिचा बोनाफाईड घेऊन यावा लागेल. त्यानंतर इथे पहा, कुटुंब नियोजन शस्त्रप्रक्रियेचं प्रमाणपत्र. आता इथे लक्षपूर्वक पहा, हे फार महत्त्वाचे आहे की आता पहिल्या अपत्यासाठी 3ऱ्या हप्त्याच्या वेळेस आणि दुसऱ्या अपत्यासाठी 2ऱ्याच्या हप्त्यावेळेस तुम्हाला कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य आहे. त्यानंतर अंतिम लाभाकरता अविवाहित असल्याचं लाभार्थ्याचं स्वयंघोषित पत्र त्या ठिकाणी हे आहे, म्हणजे मुलगी अविवाहित असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला शेवटचे जे पैसे मिळणार आहेत, हे पैसे किती टप्प्यात मिळतील ते आधी पहा. हे अंगणवाडी सेविका याच त्या ठिकाणी फॉर्म भरत असतात. त्यानंतर इथे कागदपत्र जी आहे जोडलेली आहे की नाही त्याची हे करत असतात, आणि त्यानंतर अंगणवाडी सेविका जी आहे तर त्याची पोचपावती तुम्हाला इथे हा जो अर्ज आहे पहा, याचे अर्ज जो आहे तुमच्या अंगणवाडीमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे. अंगणवाडी सेविका जी आहे तर तुम्हाला इथून काय करतात, हे तुम्ही फॉर्म भरला आहे तर अशा पद्धतीने तुमचा हे सगळं डिटेल भरून अंगणवाडीचं नाव स्वाक्षरी करून तर तुम्हाला पोचपावती देत असतात. आता पहा, हा झाला फॉर्म कसा भरायचा. आता हा फॉर्म कुठून डाउनलोड करायचा ते तुम्हाला सांगते, खाली लिंक दिलेली आहे. आता पहिली गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये ज्या मुली असणार आहेत, लक्षपूर्वक पाहता, 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 किंवा 2 मुलींसाठी ही योजना लागू राहील. आता हे लक्षपूर्वक पहा तुम्ही की कोणतीही मुलगी जी आहे तिचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर किंवा त्या दिवशी जर जन्मलेली असेल तर त्याच मुलीला याचा लाभ मिळणार आहे, अन्यथा याचा लाभ मिळणार नाही. तर ही माहिती इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशाच पद्धतीने या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकता. या योजनेविषयी अजून काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर नक्की कमेंट करा. आपण त्यावर नक्की परत एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ शकतो. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आम्ही आमच्या चॅनलवर अतिशय म्हणजे अचूक आणि अगदी महत्त्वपूर्ण माहिती वेळच्या वेळी तुम्हाला देत असतो, जेणेकरून सर्वांना त्याचा लाभ मिळेल. त्यामुळे नक्कीच आमच्या या ठिकाणी प्रयत्नाला एक छोटीशी कौतुकाची थाप म्हणून तुम्ही सबस्क्राईब करू शकता, चॅनलला लाईक करू शकता किंवा कमेंट करून आम्हाला धन्यवादही म्हणू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.